नमस्कार मंडळी. तर बऱ्याच जणांच्या मला कमेंट्स येतात, डीएम्स येतात आणि मेसेजेसवरती देखील भरपूर सबस्क्रायबर्स विचारतात की मॅडम आम्हाला वजन कमी करायचं आहे आणि फॅट लॉससुद्धा करायचं आहे, पण नेमकी सुरुवात कुठून करावी हेच आमच्या लक्षात येत नाही आहे. तर तुम्ही आम्हाला सजेस्ट करा की आम्ही कोणता डाएट प्लॅन फॉलो केला पाहिजे, तर किंवा एक्सरसाइज करण्याची गरज आहे का, कोणतं रूटीन फॉलो केलं तर आमचं वजन वेगाने कमी होईल आणि सोबतच फॅट लॉस देखील होईल. तर आता अजिबात चिंता करू नका. मी तुमच्यासाठी घरगुती पण साधा सोपा सगळ्यांना फॉलो करता येईल असा सिंपल एक डाएट प्लॅन शेअर करणार आहे, जो तुम्हाला फॉलो करायचा आहे. एक आठवडाभरासाठी फॉलो करायचा. एक आठवडाभर तुम्ही फॉलो केलं तर आपोआपच तुमच्या शरीराला त्या गोष्टीची सवय होईल आणि तो तुम्ही कंटिन्यू फॉलो करू शकणार आहात. 15 दिवसातच तुम्ही तुमचं 4 ते 5 किलो वजन कमी करू शकाल. पण तुम्हाला त्यासाठी शरीराला सवय लागणं गरजेचं आहे. कंटिन्यू तुम्हाला या गोष्टी 15 दिवसांसाठी करायच्यात. बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की एक्सरसाइज करणं हे गरजेचंच आहे का? तर हो, जर तुम्हाला फॅट लॉस करायचा आहे, मसल टोन करायचेत, बॉडीला प्रॉपर शेप द्यायचा आहे, तर तुम्हाला एक्सरसाइजची देखील गरज आहे. आता एक्सरसाइज गरजेची आहे म्हणून स्टार्टिंगलाच तुम्ही एकदम हेवी वर्कआउट करायला सुरुवात कराल किंवा जास्त काउंट करायला सुरुवात कराल तर त्याचा तुम्हालाच त्रास होईल. बॉडी पेन करायला सुरुवात होईल आणि मग 2-4 दिवस तुम्ही करणार आणि नंतर एक्सरसाइज करणं बंद करून टाकणार. त्यापेक्षा काय करायचं, सुरुवातीला तुम्ही 20-20चे 2 सेट करायचे आहेत. आठवडाभर तुम्हाला हेच रुटीन कंटिन्यू करायचं आणि त्यानंतर तुम्ही 25-25चे 4 सेट जरी केले तरी तुमची बॉडी पेन करणार नाही, कारण आठवडाभरात तुमच्या बॉडीला सवय होऊन जाते. तर एवढं लक्षात ठेवायचं. कोणत्या एक्सरसाइज फॉलो करायच्या व्हिडिओला एंडला मी तुम्हाला सांगणार आहे. 4 ते 5च महत्त्वाचे एक्सरसाइज आहेत. तेवढ्या जरी तुम्ही डेली 30 ते 35 मिनिट काढले आणि फॉलो केल्या तरी तेवढ्या पुरेशा आहेत तुमच्या बॉडीला एक आकार देण्यासाठी, मसल टोन करण्यासाठी आणि महत्त्वाचं म्हणजे फॅट लॉस करण्यासाठी. तुम्ही कितीही बिझी असाल, कितीही तुमचं रुटीन, तुमचं शेड्यूल बिझी असेल, तरी स्वतःसाठी तुम्हाला एवढा थोडासा वेळ काढलाच पाहिजे. 30 ते 45 मिनिट व्यायाम करायचा आहे आणि जो डाएट प्लॅन शेअर करणार आहे तो तुम्हाला कंटिन्युअसली आठवडाभरासाठी फॉलो करून बघायचा आहे. कुठेही काहीही मिसमॅच करायचं नाही किंवा स्वतःच्या मनाने काही करायचं नाही आहे. जे सांगणार आहे तेच फॉलो केलं तर 2 दिवसामध्येच तुम्हाला बऱ्यापैकी तुमचं अर्धा ते 1 किलोपर्यंत वजन कमी होताना लक्षात येईल. स्टार्टिंगला वजन फास्ट कमी होतं आणि नंतरच्या आठवड्यामध्ये वजन थोडं हळूहळू कमी होईल, पण वजन गॅरंटीड कमी होणार आहे. असाच घरगुती हा डाएट प्लॅन सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि हा डाएट प्लॅन तुम्हाला फॉलो करायचा असेल, जर तुम्ही हे चॅलेंज घेण्यासाठी रेडी असाल तर आत्ताच कमेंट करा येस आय एम रेडी किंवा हो आम्ही तयार आहोत. तर अशा पद्धतीचं रुटीन तुम्ही फॉलो करणार आहात. आता मी तुमच्यासोबत डाएट प्लॅन आधी शेअर करते आणि मग नंतर व्हिडिओच्या शेवटी आपण एक्सरसाइजेस पाहणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात आपला सिंपल, इझी, साधा, सोपा पण अगदी इफेक्टिव्ह 100% प्रभावी असणारा डाएट प्लॅन, जो मेल आणि फिमेल दोन्हीही तुम्ही फॉलो करू शकता. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मॉर्निंग डिटॉक्स ड्रिंक घ्यायचं आहे. तर मॉर्निंग डिटॉक्स ड्रिंकमध्ये काय घ्यायचं ते पाहूया. तर मॉर्निंग डिटॉक्स ड्रिंकमध्ये तुम्ही जिरा वॉटर किंवा मेथी दाण्याचं पाणी घेणार आहात. हे तुम्ही घेतलं तर तुमचं डायजेशन इम्प्रूव्ह होतं, मेटाबॉलिझम बूस्ट होतं. खरं कारण असतं तुमचं फॅट स्टोअर होण्याचं, ते म्हणजे मॉर्निंग डिटॉक्स ड्रिंक घेतल्यामुळेच तुमचं जे स्लो झालेलं मेटाबॉलिझम असतं ते बूस्ट होतं आणि तुमची फॅट बर्निंगची प्रोसेस जी स्टॉप झालेली असते ती ॲक्टिव्ह होते आणि फॅट बर्निंग व्हायला सुरुवात होते. त्यानंतर आपण नाश्ता करणार आहोत. एक्सरसाइज तुम्ही सकाळी करणार असाल तर तुम्ही डिटॉक्स ड्रिंक घेतल्यानंतर 30 ते 35 मिनिट, 45 मिनिट जेवढा तुमच्याकडे वेळ आहे तेवढ्या वेळात तुम्ही एक्सरसाइज करा. त्यानंतर नाश्ता करायचा. नाश्त्यामध्ये तुम्हाला कमीत कमी तेलामध्ये जे काही बनवाल ते बनवायचं आहे. त्यामध्ये तुम्ही घरात बनणारं रेग्युलर काहीही खाऊ शकता, जसं की पोहे, उपमा, इडली, डोसा किंवा आप्पे असतील किंवा अंडी खाऊ शकता, तुम्ही पनीरची भुर्जी खाऊ शकता, एक्सेट्रा. जे काही तुम्ही स्प्राउट वगैरे घेतले, फ्रूट बाउल घेतला तरी देखील चालणार आहे. भरपूर असे महाराष्ट्रीयन ब्रेकफास्टचे रेसिपी आहेत जे हेल्दी आहेत आणि टेस्टी देखील आहेत. आपल्या चॅनलवरती देखील बरेच मी शेअर केलेले आहेत. आपले 2 चॅनल आहेत, दोन्हीला तुम्ही सबस्क्राईब करा. एका चॅनलवरती तुम्हाला बऱ्यापैकी सगळ्या रेसिपी मिळतात
आणि बरेच वेगवेगळे डाएट रिलेटेड टिप्स, वेट लॉस टिप्स सगळे असतात आणि या चॅनलवरती आपण वेगवेगळे डाएट प्लॅन शेअर करतो. तर दोनही चॅनलला सबस्क्राईब करा, त्याच्यातून तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल. यानंतर नाश्ता झाल्यानंतर तुम्ही मिड मॉर्निंगला जर दुपारच्या जेवणाच्या आणि नाश्त्याच्या दरम्यान जर थोडीफार मधल्या वेळेला जर भूक लागली तर त्यावेळी तुम्ही कोणतंही सीझनल फ्रूट खावा किंवा तुम्ही एक बाउल भरून 100 ते 150 ग्राम कलिंगड, पपई किंवा तुम्ही खरबूज अशा गोष्टी तुम्ही खाऊ शकता किंवा एखादं ॲपल खाऊ शकता, थोडेफार द्राक्ष, एक ग्लास तुम्ही ताक पिऊ शकता किंवा नारळाचं पाणी पिऊ शकता. काहीही याच्यातला ऑप्शन तुम्हाला तुमच्या भुकेनुसार निवडायचा आहे. अनहेल्दी स्नॅक्स न निवडता या पद्धतीचे हेल्दी स्नॅक्स निवडले तर तुमचं वजन अजिबात वाढणार नाही आणि या उन्हाळ्यामध्ये तुमची बॉडी अगदी छान हायड्रेट देखील राहील. अजिबात तुम्हाला पित्त होणार नाही, ॲसिडिटी होणार नाही जर तुम्ही ताक, फ्रूट्स भरपूर जर खाल्ले उन्हाळ्यामध्ये तर. आणि छान तुमचं पचन देखील चांगलं होईल आणि महत्त्वाचं म्हणजे तुमची बॉडी जी आहे ती थंड राहील. अजिबात गरम गरम आपल्याला आतून वाटत असतं सतत, ॲसिडिटी झाल्यासारखं, छातीमध्ये जळजळ वगैरे. तर या सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन तुम्हाला हे आहे. यानंतर आपण डायरेक्ट दुपारी जेवण करणार आहोत. दुपारचं जेवण 1 ते 1:30च्या दरम्यान आपल्याला करायचं आहे. जेवणाचे, नाश्त्याचे जे टायमिंग आहेत ते फॉलो करायचे, तेच टायमिंग कंटिन्यू फॉलो केले पाहिजेत. अजिबात तुम्हाला टायमिंग आज 2ला तर उद्या 3ला, परवा दिवशी 4ला अशा पद्धतीचं टायमिंग करायचं नाही. शरीराला आपल्या रुटीनची एक सवय लागली तर ते आपल्याला फास्ट वेट लॉस करायला छान मदत करेल. तर दुपारच्या जेवणामध्ये काय खायचं तर चपाती काही दिवसांसाठी बंद करा, फक्त भाकरी खाऊन बघा. भाकरीमध्ये भरपूर फायबर असतात. तुम्ही जर 1 चपाती 2-3 चपाती खात असाल तर तुमचं पोट जेवढं लवकर भरत नाही तेवढं तुमचं एकच एवढ्या मीडियम छोट्याशा साईजच्या भाकरीने पोट भरेल आणि त्याच्यामध्ये फायबर खूप असल्यामुळे खूप जास्त वेळेसाठी पोट छान भरलेलं राहतं. त्यामुळे एक्स्ट्रा काहीही खाण्याची, एक्स्ट्राची क्रेविंग, जंक फूड खाण्याची अजिबात क्रेविंग होणार नाही. म्हणून नाचणीची किंवा ज्वारीची भाकरी खावा. उन्हाळ्यामध्ये थंड आहेत हे दोनही भाकऱ्या. तर एक छोट्या साईजची, मीडियम साईजची भाकरी, घरात बनणारी स्प्राउटेड भाजी किंवा एखादी कोणतीही भाजी. जर तुमच्याकडे प्रोटीनची भाजी बनली नसेल तर सोबत तुम्ही 1 अंड खाल्लं प्रोटीनसाठी तरी देखील चालेल. पण जर तुमच्या घरी छोले किंवा मटकी, उसळी वेगवेगळ्या बनल्या असतील तर तुम्ही भाकरीसोबत ती भाजी, त्याच्यासोबत 1 बाउल भरून डाळ, एक थोडंसं ताक किंवा दही आणि सॅलड या गोष्टी तुम्ही खाणार आहात. सॅलड किंवा कोशिंबीर जरी बनवली दही घालून तरी देखील उत्तम आहे. अशा पद्धतीचं संपूर्ण ताट तुमचं असलं पाहिजे. सगळं त्याच्यामध्ये पोषण असणार आहे. फायबर, प्रोटीन, हेल्दी फॅट सगळं तुम्हाला याच्यातून मिळतं. आणि गट हेल्थसाठी आपल्याला दही तर आहेच. दही तुमची ॲसिडिटी, जळजळ वगैरे सगळं दूर करेल. प्रोटीनमुळे बेली फॅट वेगाने कमी व्हायला मदत होईल. तर अशा पद्धतीचा दुपारचा आहार आपला असला पाहिजे. यानंतर आपण रात्री म्हणजे संध्याकाळच्या वेळी 4 ते 5च्या दरम्यान आपल्याला भूक लागते आणि इथे आपण फसतो. इथे आपण काय करतो, भजी, वडापाव, तेलकट काहीतरी खाण्याची आपली इच्छा होते. जंक फूड आपण प्रेफर करतो आणि यामुळेच आपली बेली फॅट वाढत असते. पण जर तुम्ही यावेळी योग्य ते स्नॅक्स निवडलं तर तुमचं बेली फॅट, तुमचं वजन अजिबात वाढणार नाही आणि उलट तुम्हाला वेगाने वजन कमी करण्यासाठी मदत होईल. यावेळी योग्य स्नॅक्स कोणते तर तुम्ही इथे यावेळी ग्रीन टी घेऊ शकता किंवा जर चहा पिण्याची इच्छा असेल, तुम्हाला चहा पिण्याची खूप सवय आहे, चहा तुम्ही अजिबातच सोडू शकत नाही, तर यावेळी 1 टाइम तुम्ही गुळाचा चहा पिऊ शकता. किंवा मी आत्ता रिसेंटली आपल्या दुसऱ्या चॅनलवरती वेट लॉस चहा शेअर केलेला आहे, ज्यामध्ये तुम्ही ब्राऊन शुगर किंवा गुळ वापरू शकता. त्याची लिंक देखील डिस्क्रिप्शनमध्ये देते. आपल्या दुसऱ्या चॅनलवरती तो व्हिडिओ आहे, तो जाऊन चेक करायचा. तो चहा जरी तुम्ही अर्धा कप या टाईमला घेतला तरी चालणार आहे. भूक लागली असेल तर त्यासोबत तुम्ही मखाण्याची भेळ किंवा मुरमुऱ्याची भेळ या दोन्हीतली कोणतीही एक भेळ तुम्ही यावेळी प्रेफर करा. किती तर 30 ते 40 ग्रॅम इतकीच खायची. त्याच्यात कांदा, टोमॅटो, लिंबू, आणखीन काही तुम्हाला ॲड करायचं असेल, काकडी वगैरे, तर ते ॲड करा आणि मस्तपैकी ती भेळ तुम्ही एन्जॉय करायची इव्हनिंगच्या टायमिंगला. बस इव्हनिंगपर्यंत तर झालं. आता राहिला तो फक्त रात्रीचा डिनर. रात्रीचं जेवण हे सगळ्यात महत्त्वाचं असतं वेगाने फॅट लॉस करण्यासाठी. जर तुम्हाला तुमची
पोटावरची साठलेली हट्टी चरबी जर कमी करायची असेल तर तुम्ही रात्रीचं जेवण हे हलकं आणि अगदी पचायला सोपं असंच खाल्लं पाहिजे. आणि त्यासाठी जर सगळ्यात बेस्ट कोणता पर्याय असेल तर तो असणार आहे सूपचा. सूपच तुम्हाला फक्त दररोज घ्यायचं आहे 15 दिवसांसाठी. बघा तुम्ही 15 दिवसात तुमचं 4 ते 5 किलो वजन अगदी घर बसल्या फक्त हा डाएट प्लॅन फॉलो करू शकणार आहात. तर काय करायचं, दररोज तुम्हाला कोणतंही सूप घ्या. सूपमध्ये इतक्या व्हरायटी आहेत की तुम्हाला रेसिपी शोधण्याची गरज नाही. भरपूर 15 दिवस तुम्ही वेगवेगळे 15 सूप जरी खाल्ले तरी रेसिपी कमी पडणार नाहीत. इतके तुम्ही वेगवेगळे सूप बनवू शकता. तर त्यातलेच मी 3 सूप आपल्या चॅनलवरती शेअर केलेले आहेत, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते. ते 3 सूप जरी तुम्ही आलटून पालटून 15 दिवसांसाठी घेतले तरी देखील चालणार आहे. आणि अजून जर वेगळे सूपचे रेसिपी तुम्हाला हवे असतील तर मला आत्ता कमेंटमध्ये लिहा की सूपचे रेसिपी शेअर करा. मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्या दुसऱ्या चॅनलवरती सूपचे रेसिपी शेअर करेन. तर भरपूर कमेंट केल्या तर सूपची रेसिपी लवकरच येणार आहे. तर रात्रीच्या जेवणामध्ये फक्त सूप घ्यायचं आणि अजून थोडीशी एक्स्ट्रा भूक असेल तर त्यासोबत तुम्ही थोडंसं सॉटे केलेलं पनीर किंवा थोडंसं एक्स्ट्रा सॅलड वगैरे अशा गोष्टी खाऊ शकता. हे किती वाजता खायचं तर 8च्या आधी, 7 ते 8च्या दरम्यान रात्रीचं जेवण हे झालंच पाहिजे. कारण झोपण्याच्या आधी 2 ते 3 तास आधी आपलं जेवण झालं तर आपलं पचन देखील व्यवस्थित होतं आणि बेली फॅट्स देखील अजिबात वाढणार नाहीत. तर अशा पद्धतीचा उत्तम असा आहार तुम्हाला दिवसभरासाठी घ्यायचा आहे. एक्सरसाइज कोणते फॉलो करायचे तर इथे मी लिहिते 5-6 एक्सरसाइजेस आहेत. एवढेच 5-6 एक्सरसाइजेस तुम्हाला डेली फॉलो करायचेत. डेली 30 ते 45 मिनिट वेळ काढा आणि हे एक्सरसाइज असे आहेत की संपूर्ण बॉडीवरची फॅट कमी करणार आहेत. तुमचं बेली फॅटपासून ते थाईज फॅटपासून ते अप्पर बॉडीची, लोअर बॉडीची सगळ्या फॅट कमी करण्यासाठी ह्या सगळ्या एक्सरसाइज अगदी बेस्ट आहेत. नक्की हा रूटीन फॉलो करून बघा. डाएट प्लॅन अगदी प्रभावी आहे, 100% इफेक्टिव्ह आहे. तुम्ही नक्की फॉलो करून बघा आणि रिझल्ट तर तुम्हाला गॅरंटीड मिळणारच आहेत. आय होप तुम्हाला डाएट प्लॅन देखील आवडला असेल आणि व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायचा आहे. शेअर करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर्ससोबत. त्यासोबतच अशाच कॉन्टेंटसाठी आपल्या दोनही चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि त्याचबरोबर खाली जी नोटिफिकेशन बेल दिलेली आहे त्यावरती देखील नक्की क्लिक करा. चला तर मग आता हा व्हिडिओ इथेच एंड करूयात. पुन्हा भेटूयात अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी रहा आणि फिट रहा. बाय.